हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या ही दिवसाची सुरुवात जी आहे ती एकदम जड गेलेली आहे. काल 2 दिवसापेक्षा आज मला जास्त बरं वाटत नव्हतं. तरीही मी उठली, आंघोळ केली आहे. सर्वात आधी गरम पाणी प्यायले रोजच्याप्रमाणे. आजही गुळण्या केल्या, आंघोळ केली आणि ब्लॅक कॉफी पियाली. त्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं होतं म्हणून मग कामं केली. मम्मीने चपाती भाजी बनवलीच होती म्हणून मी माझ्यासाठी एक ज्वारीची भाकरी बनवली आणि मग फक्त भाकरीच बनवली आणि घरातली थोडीशी कामं केली आहे. आणि 9-9:15च्या दरम्यान मी माझा ब्रेकफास्ट केलेला आहे. हे असं ज्वारीच्या भाकरीमध्ये पनीर वगैरे टाकून, मसाले टाकून तसं केलं आणि एक ॲपल घेतलेला आहे. आणि हा आहे माझा लंच. एक भाकरी घेतली ज्वारीची आणि कोबीची भाजी घेतली आहे. दही पण घेतलं होतं पण नाही खाल्लं मला सर्दी आणि तापामुळे. त्यानंतर मग ऑफिसला निघाली. ऑफिसला जायचं खरंच मन नव्हतं पण ऑडिटच्या कामामुळे मी निघाली आणि मला आजही बसायला नाही भेटलं. असं मनात वाटत होतं उठा यार कोणीतरी बसायला द्या आणि लगेच मला बसायला सुद्धा भेटलं. आणि त्यानंतर मग मी ऑफिसमधून घरी आली आहे आणि घरी आल्यानंतर मी एकदम बरी होऊन जाते, काय समजत नाही आहे. त्यामुळे डॉक्टरकडे मी जाणं टाळते. म्हणजे असं वाटतं संध्याकाळी की झाली मी बरी, पण सकाळ झाली ना की सगळं उलटं झालेलं असतं. त्यामुळे मी डॉक्टरकडे सुद्धा जात नाही आहे. त्यानंतर मग हे घरी आल्यानंतर घरचं मस्त जेवण केलं आहे. आणि आज आहे मला पिरियड्सचा फर्स्ट दिवस. त्यामुळे असं आता डिसाईड केलं आहे की हे दिवस संपले की आता सगळे विचार इकडचे तिकडचे बाजूला ठेवायचे. सगळे जे काय निगेटिव्ह थॉट्स आहेत ते बाजूला ठेवायचे आणि पुन्हा एकदा जोरात लागायचं. 21 दिवस नाही आता 30 डेजचं चॅलेंज मी घेऊन येणार आहे स्वतःसाठी. हे एक मोठं चॅलेंज असणार आहे माझ्यासाठी. सो असा हा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्या. बाय.